नेक्स्ट टॉपिक बघा, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचे इफेक्ट्स. त्यातला पहिला जो इफेक्ट कन्सिडर केलेला आहे, एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट. एक इलेक्ट्रिक सर्किट दाखवलेलं आहे, त्याच्यातून पास होणारी टोटल एनर्जी जी त्या करंटमुळे डेव्हलप होणार आहे. बघा इथं काय काय केलेलं आहे, ते सर्किट डायग्राम इथं दाखवलेली आहे. The potential at A is higher than potential at B since A is connected to positive electrode of cell and B to negative electrode of cell. इथं पॉइंट A आहे, हा पॉइंट A इकडं बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे. इथं पॉइंट B आहे, तो इकडं बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे. त्यामुळे साहजिकच ए च्या ठिकाणी पोटेन्शियल जास्त आहे, बी च्या ठिकाणी ते कमी आहे. मग करंट नेहमी हाय पोटेन्शियल पॉइंट कडून लो पोटेन्शियल पॉइंट कडे फ्लो होतो. नाउ इफ ए चार्ज क्यू फ्लोज फ्रॉम ए टू बी, वर्क इक्वल टू एवढं वर्क डन, चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स. नेहमी लक्षात ठेवा, वर्कडनचा फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला असा आहे, चार्ज इंटू पोटेन्शियल. इथं फक्त घ्यायचं आहे ए आणि बी मधलं पोटेन्शियल डिफरन्स घ्यायचं आहे. सो इफ ए चार्ज क्यू फ्लोज फ्रॉम ए टू बी, वर्क व्ही ए बी इंटू क्यू, एवढं वर्कडन करावं लागेल, हॅज बीन डन ऑन क्यू व्हाईल गोइंग फ्रॉम ए टू बी. ए कडून बी कडे जाण्यासाठी याला एवढं वर्कडन करावं लागेल. द सोर्स ऑफ एनर्जी इज द सेम. तर हे वर्कडन करण्यासाठी एनर्जी दिली पाहिजे कुणीतरी, ती एनर्जी हे सेल एनर्जी प्रोव्हाइड करत. द सेल गिव्स धिस एनर्जी थ्रू चार्ज क्यू टू द रेझिस्टन्स व्हेअर वर्क व्ही ए बी इंटू क्यू इज परफॉर्म. ही एनर्जी सेल कडून दिली जाते त्या चार्जला, आणि त्यामुळे तो चार्ज ए कडून बी कडे पास होऊ शकतो आणि तेवढं वर्कडन तो परफॉर्म करतो. इफ चार्ज क्यू फ्लोज फ्रॉम ए टू बी इन टाइम टी, वर्क इज परफॉर्म्ड इन टाइम टी, then during that time the energy VAB into Q is given to the resistor. वर्कडन तर एवढंच आहे, वर्कडन इक्वल टू VAB इंटू क्यू. मग एवढी एनर्जी त्या रजिस्टरला दिली जाते, VAB इंटू क्यू, अँड धिस एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू हीट एनर्जी अँड टेम्परेचर ऑफ द रजिस्टर इज इन्क्रीज. याच एनर्जीचं कन्व्हर्शन हीट एनर्जीमध्ये होतं, त्यामुळे रजिस्टरचं टेम्परेचर वाढतं. मग हे कशा पद्धतीनं फाइंड आउट करतात, पी इक्वल टू इलेक्ट्रिकल पॉवर. पॉवरचा पहिल्यांदा बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा, पॉवर इक्वल टू वर्कडन पर युनिट टाइम. वर्कडन म्हणजेच तुम्ही एनर्जी घेऊ शकताय, टाइम रिक्वायर्ड, एवढं वर्कडन आहे, एवढी एनर्जी आहे, डिव्हायडेड बाय टी केलं. क्यू अपॉन टी म्हणजे करंट आहे, त्यामुळे फॉर्म्युला असेल व्ही ए बी इंटू आय. हा आय चा फॉर्म्युला लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. द सेल दॅट इज द सोर्स ऑफ एनर्जी गिव्स एनर्जी पी इंटू टी. एवढी एनर्जी ते त्या रजिस्टरला देतं इन टाइम टी. बघा लक्षात येते, एनर्जीचा काय फॉर्म्युला येईल याच्यावरून, एनर्जी इक्वल टू ह्या टाइमने इकडे मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजेच एनर्जी इक्वल टू पी इंटू टी येणार. एवढी एनर्जी तो सेल त्या चार्जला प्रोव्हाइड करतं. इफ आय इज द करंट फ्लोईंग कंटिन्युअसली थ्रू द सर्किट, हीट प्रोड्युस्ड इन द रजिस्टर इन टाइम टी इज. जर हा करंट आय त्या रजिस्टर मधून, त्या सर्किट मधून कंटिन्युअसली फ्लो होत असेल, तर तिथं हीट प्रोड्युस्ड हे कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचं आहे बघा. हीट सुद्धा एनर्जीच आहे, त्यामुळे पी इंटू टी असा फॉर्म्युला त्याला वापरायचा आहे. हीट एनर्जी इक्वल टू पी इंटू टी, त्याच्यातलं पी आहे व्ही ए बी इंटू आय इंटू टी.
नाव अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ VAB इक्वल टू I इंटू R. VAB चा हा फॉर्म्युला आहे, ही व्हॅल्यू इथं वापरा किंवा याच्यावरून तयार करून घ्या. बघा पहिल्यांदा त्यांनी आय ला ह्याच्यातून बाजूला काढलेला आहे. याच्यावरून आय इक्वल टू किती येईल बघा. आय इक्वल टू या फॉर्म्युल्यावरून असेल VAB डिव्हायडेड बाय RNR आणि ही व्हॅल्यू इथं वापरायची परत. म्हणजे मग हे काय होईल, H इक्वल टू, सगळे फॉर्म्युले तयार करूया एक एक. H इक्वल टू पहिल्यांदा तिथं VAB आहे, हे VAB लिहिलं. आय च्या ठिकाणी येणार VAB डिव्हायडेड बाय R आणि त्याच्या पुढे आहे स्मॉल टी, हे असेल. मग VAB इंटू VAB म्हणजे VAB चा स्क्वेअर इंटू टी डिव्हायडेड बाय R, हा फॉर्म्युला तयार करू. बघा लक्षात येते का. आता समजा मला VAB नको आहे इथं, कारण बघा दुसरा फॉर्म्युला कसा आहे तो. VAB नको आहे तर त्याला काढून टाकूया. एक मिनिट, इथलं सगळं रिमूव्ह करतो पहिल्यांदा. जर तुम्हाला हे VAB नको असेल तर VAB च्या ऐवजी आपल्याला काय लिहिता येईल, I इंटू R, ही व्हॅल्यू इथं वापरायची. म्हणजेच H इक्वल टू VAB च्या ठिकाणी येणार I इंटू R, हे झालं VAB. त्याच्या पुढे परत I आहे आणि परत पुढे T आहे. therefore H इक्वल टू I इंटू I, म्हणजेच हे काय होणार, I स्क्वेअर R आणि T. तो फॉर्म्युला असेल. H equal to I square RT is called as Joule's law of heating. यालाच Joule's law of heating असं म्हणायचं आहे. आता पॉवरचा फॉर्म्युला त्याच्यावरून युनिट तयार केलेला आहे. पॉवर इक्वल टू V इंटू I. व्होल्ट, व्होल्टेज जे आहे ते व्होल्ट मध्ये मेजर करतात. करंट आहे तो एम्पियर मध्ये मेजर करतात. द युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर इज वॅट. मग पॉवर आपण मगाशी काय घेतलं होतं, वर्क डन पर युनिट टाइम. वर्क डन जूल मध्ये असते, टाइम सेकंद मध्ये असते. मग जूल पर सेकंद यालाच काय म्हणतात, वॅट असं पण म्हणतात. त्याच्यासाठी नोटेशन कॅपिटल W वापरतात. मग 1 वॅट इक्वल टू 1 व्होल्ट इंटू 1 एम्पियर. व्होल्ट म्हणजेच 1 जूल पर 1 कुलम, 1 जूल डिव्हायडेड बाय 1 कुलम. एम्पियर म्हणजेच 1 कुलम पर 1 सेकंद किंवा 1 कुलम डिव्हायडेड बाय 1 सेकंद. याच्यातलं 1 कुलम कॅन्सल होईल, हे असं येईल. त्याच्यावरून तुम्ही 1 वॅट साठी असं पण घेऊ शकता. हे लक्षात ठेवा, हे फार महत्वाचे सगळे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. सगळे युनिट्स सुद्धा व्यवस्थित करून ठेवा. हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर बघा, त्या इलेक्ट्रिक करंटचा हा हीटिंग इफेक्ट आपण कन्सिडर करतो. ह्याच्या आधी पण तेच घेतले, त्यात आणखी थोडंसं डिटेलमध्ये जाऊया आता. When a resistor is connected in an electrical circuit, heat is produced in it due to the current. ज्या वेळेला एखादा रेझिस्टर तुम्ही इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये कनेक्ट करता, त्याच्यातून करंट पास करता, हीट एनर्जी प्रोड्यूस होते. दिस इज नोन ॲज हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. यालाच हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणतात. फॉर एक्झाम्पल, वॉटर बॉयलर, इलेक्ट्रिक कुकर, इलेक्ट्रिक बल्ब एटसेट्रा. ही त्याची वेगवेगळी ऍप्लिकेशन्स आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टर्स हॅव्हिंग हायर रेझिस्टिव्हिटी आर युज्ड इन दीज डिव्हाइसेस. मग या डिव्हाइसेस मध्ये असे कंडक्टर्स वापरायचे की ज्याच्यामध्ये हायर रेझिस्टिव्हिटी आहे. फॉर एक्झाम्पल, ए कॉइल मेड अप ऑफ एन अलॉय नायक्रोम इज युज्ड इन इलेक्ट्रिक हीटर कुकर ॲज अ रेझिस्टर. या इलेक्ट्रिक हीटरमध्ये, इलेक्ट्रिक कुकरमध्ये काय वापरली जाते, कॉइल, नायक्रोम पासून तयार केलेली कॉइल वापरली जाते. व्हाईल ए टंगस्टन वायर इज युज्ड इन अन इलेक्ट्रिक बल्ब. इलेक्ट्रिक बल्ब मध्ये टंगस्टन वायर, इलेक्ट्रिक हीटर आणि कुकर मध्ये नायक्रोम हे अलॉय वापरलं जातं. तर इथं त्या डायग्रॅम्स दिलेल्या आहेत, त्या डायग्रॅम्स व्यवस्थित करा. इथं काय काय केले बघा, कॉइल्ड कॉइल सांगितलंय, इथं कॉइल सांगितलंय, सॉलेनॉइड टाईप सांगितलेला आहे. इथं तो बल्ब दाखवलेला आहे, हा ग्लास बल्ब. त्याच्यात व्हॅक्युम किंवा नायट्रोजन गॅस, इथं ग्लास सपोर्ट आहे.
स्क्रू कॅप आणि सोलेनॉइड टाईप कॉईल जी आहे ती या ठिकाणी असते. तुम्ही बल्बमध्ये बघू शकताय ती कॉईल तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे दिसू शकते. नाउ बिकॉज ऑफ द करंट वायर गेट्स हिटेड. ज्या वेळेला त्याच्यातून करंट पास होतो ती वायर हीट होते टू नियरली 3400 डिग्री सेंटीग्रेड आणि त्याचं टेम्परेचर 3400 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत वाढतं अँड एमिट्स लाईट आणि मग त्याच्यातून लाईट बाहेर पडते. द हॉट वायर अल्सो रेडिएट्स हीट टू ए सर्टन एक्सटेंट. ती जी हॉट वायर आहे ती थोड्या प्रमाणात हीट एनर्जी पण बाहेर टाकते. द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर इज 1 वॅट. द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर 1 वॅट इज अ व्हेरी स्मॉल युनिट. वॅट हे युनिट आहे पण त्याच्यातलं 1 वॅट हे खूप छोटं युनिट आहे. हेन्स 1000 वॅट दॅट इज 1 किलो वॅट. 1000 वॅटलाच काय म्हणणार आहे आपण 1 किलो वॅट. इट इज युज्ड ॲज अ युनिट टू मेजर इलेक्ट्रिक पॉवर इन प्रॅक्टिस. प्रॅक्टिसमध्ये 1 किलोवॅट हे युनिट म्हणून वापरलं जातं. इफ 1 किलोवॅट पॉवर इज युज्ड फॉर 1 hour it means 1 kilowatt into 1 hour of electrical energy is used. पॉवरचा आपण काय घेतो फॉर्म्युला एनर्जी डिव्हायडेड बाय टाइम किंवा वर्क डन डिव्हायडेड बाय टाइम. याच्यावरून वर्क डन इक्वल टू काय येतं पॉवर इंटू टाइम येतं. मग पॉवर किती घेतले 1 किलोवॅट आणि टाइम किती घेतलेला आहे 1 hour. मग याच्यापासून हे काय तयार होतं 1 किलोवॅट आवर तयार होतं. त्यालाच आपण 1 kWh म्हणजेच 1 युनिट असं आपण त्याला कन्सिडर करतो. सो धिस 1 किलोवॅट आवर 1 किलोवॅटचे ह्याचं 1000 वॅट होणार आणि एका तासाचे सेकंद ते 3600 सेकंद होणार. टोटल करून बघा याच किती होते हे होते 3.6 इंटू 10⁻³ आणि हे पण 10⁻³ आहे. पाहिजे असेल तर आपण इथं मांडून बघूया. इथं हे किती आहे 3600 आहे. त्याला मी असं लिहितोय 3.6 इंटू 10⁻³ आणि हे जे 1000 आहे त्याचं आणखीन एक 10⁻³ म्हणजे मग हे टोटल किती होईल 3.6 इंटू 10⁻6 असं. आणि याचं फायनल युनिट काय येईल हे वॅट मध्ये आहे आणि हे सेकंद मध्ये आहे. बघा लक्षात येते का. मग वॅट इंटू सेकंद म्हणजेच जूल येणार. कारण आपण 1 वॅट म्हणजेच आपण काय डिफाईन केलेलं होतं 1 जूल पर 1 सेकंद. लक्षात ठेवा ते सगळं. त्यामुळे सेकंद इकडं मल्टिप्लाय केलं वॅट सेकंद तयार होते म्हणजेच 1 जूल. त्यामुळे वॅट सेकंद काढून तिथं जूल वापरलेलं आहे. सो 1 किलोवॅट इलेक्ट्रिकल एनर्जी इज टर्म्ड ॲज 1 युनिट ऑफ एनर्जी. ह्याला 1 युनिट असतात. नाउ द होम इलेक्ट्रिकल कनेक्शन कन्सिस्ट ऑफ लाईव्ह न्यूट्रल अँड अर्थ वायर. तर घरी आपण जे इलेक्ट्रिकल कनेक्शन वापरतो त्याच्यामध्ये जी वायर्स असतात कुठल्या कुठल्या असतात लाईव्ह वायर असते न्यूट्रल असते आणि अर्थ वायर असते. द लाईव्ह अँड न्यूट्रल वायर्स हॅव पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 220 व्होल्ट. यापैकी लाईव्ह आणि न्यूट्रल वायर मध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती असतो 220 व्होल्ट. द अर्थ इज कनेक्टेड टू ग्राउंड. अर्थ जे आहे ते ग्राउंडला कनेक्टेड असतं. नाउ ड्यू टू ए फॉल्ट इन इक्विपमेंट और इफ प्लास्टिक कोटिंग ऑन लाईव्ह अँड न्यूट्रल वायर्स गोज अवे. बघा त्यांनी कारण काय सांगितलं. समजा त्या इलेक्ट्रिक इक्विपमेंट मध्ये काही बिघाड झाला किंवा लाईव्ह आणि न्यूट्रल वायर वरती जे प्लास्टिक कोटिंग असतं ते जर निघून गेलं. Two wires come in contact with each other and a large current flows through it, producing heat. ही लाईव्ह आणि न्यूट्रल वायर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात. तशा परिस्थितीत जर त्याच्यातून करंट पास होत असेल तर लार्ज करंट फ्लो होतो प्रोड्युसिंग हीट एनर्जी. इफ एनी इनफ्लेमेबल मटेरियल सच ॲज वूड क्लोथ प्लास्टिक etc exists around that place it can catch fire.
आता साहजिकच आहे, जर अशा ठिकाणी जर काही इनफ्लेमेबल मटेरियल म्हणजे जे चटकन पेट घेऊ शकतं, वूड असेल, क्लोथ असेल, प्लास्टिक मटेरियल असेल, तर ते लगेच फायर कॅच करतं आणि त्यामुळं तिथं आग वगैरे लागू शकते. देअरफोर ए फ्यूज वायर इज युज्ड ॲज अ प्रिकॉशनरी मेजर. त्यामुळं तिथं एक प्रिकॉशन म्हणजे काळजी घेतलेली आहे तिथं, की एक फ्यूज वायर वापरून तुम्ही ते ही जी गोष्ट आहे, अशा घटना ज्या आहेत त्या तुम्ही टाळू शकता. ॲज सून ॲज हाय करंट फ्लोज इन ए सर्किट, द फ्यूज वायर मेल्ट्स अँड ब्रेक्स द सर्किट अँड एनी मिसहॅप इज अव्हॉइडेड. तर ठराविक करंटपेक्षा जास्त करंट जर सर्किटमधून फ्लो झाला, तर तिथं लावलेली फ्यूज वायर ही मेल्ट होते आणि फ्यूज वायर मेल्ट झाल्यामुळं सर्किट ब्रेक होतं, पुढे जाणारा करंट थांबवला जातो आणि कोणतीही दुर्घटना त्या ठिकाणी घडत नाही. त्यामुळे फ्यूज वायर जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे, त्याचं वर्किंग व्यवस्थित करून ठेवा. इन समर ह्यूज इलेक्ट्रिकल पॉवर इज युज्ड इन द इव्हिनिंग ड्यू टू होम लाइटिंग, फॅन्स, एअर कंडिशनर्स, यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी इन शॉप्स एटसेट्रा. उन्हाळ्यामध्ये जास्त इलेक्ट्रिकल पॉवर खर्च केली जाते संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेला. घरातले लाईट्स लागतात, फॅन्स असतात, एसीज असतात, एअर कंडिशनर, दुकानं वगैरे जे असतात तिथं इलेक्ट्रिसिटी जास्त प्रमाणात वापरली जाते. ॲज कपॅसिटी ऑफ ट्रान्सफॉर्मर इज इनसफिशियंट, इट्स फ्यूज वायर मेल्ट्स अँड सप्लाय गेट्स शट डाऊन. मग अशा वेळेला जो तिथं त्या एरियातला जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याची कपॅसिटी जास्त असेल तर ठीक आहे, कपॅसिटी जर कमी असेल तर मग मात्र त्याच्यातली सुद्धा फ्यूज मेल्ट होते, जळते फ्यूज आणि सप्लाय शटडाऊन होतो. सच इव्हेंट्स ऑकर ड्यू टू ओव्हरलोडिंग. याला ओव्हरलोडिंग असं म्हणतात. दीज डेज मिनिएचर सर्किट ब्रेकर्स, एमसीबी म्हणतात त्याला, त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, मिनिएचर सर्किट ब्रेकर्स. दीज स्विचेस आर युज्ड इन होम्स. हे असे स्विचेस आजकाल वापरले जातात. व्हेन करंट इन सर्किट सडनली इन्क्रीजेस, धिस स्विच ओपन्स अँड करंट स्टॉप्स. ज्यावेळेला एखाद्या सर्किट मधून जास्त करंट पास होतो त्यावेळेला हे सर्किट ओपन होतं, म्हणजे सर्किट ब्रेक केलं जातं आणि करंट स्टॉप होतो. डिफरंट टाइप्स ऑफ एमसीबीज आर इन यूज. असे भरपूर प्रकारचे एमसीबीज आहेत. फॉर द एंटायर हाऊस द युज्युअल फ्यूज वायर इज युज्ड. पूर्ण घराच्या वायरिंगसाठी जी नेहमीची फ्यूज वायर असते, जी मीटरच्या ठिकाणी शेजारी बसवलेली असते, तीच वापरली जाते. नेक्स्ट इफेक्ट आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. द मॅग्नेटिक इफेक्ट इज ऑब्झर्वड बिकॉज ऑफ करंट इन वायर. वायरमधून करंट पास केल्यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट बघायला मिळतो. दस इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम दे आर क्लोजली रिलेटेड. मग इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक इफेक्ट हे एकमेकांशी क्लोजली रिलेटेड आहेत. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. तर या फील्डमधला जो सायंटिस्ट आहे त्याचं नाव आहे हॅन्स क्रिश्चन ओरस्टेड. पहिल्यांदा ओरस्टेड एवढं लक्षात ठेवा, नंतर मग बाकीचं नाव बघा. ओरस्टेड प्लेड ॲन इम्पॉर्टंट रोल इन इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. हा एक वेगळा सेक्शन आहे फिजिक्स मधला. त्याच्यामध्ये त्यानं चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. ही ऑब्झर्वड दॅट व्हेन ए करंट पासेस थ्रू अ मेटल वायर, मॅग्नेटिक निडल नियर वायर टर्न्स थ्रू अ सर्टन अँगल. त्यानं काय केलेलं आहे, एक मॅग्नेटिक निडल घेतलेली आहे या पद्धतीनं, ती त्यानं प्लेस केलेली आहे अशा पद्धतीनं आणि इथे एक वायर त्यानं घेतलेली आहे. त्या वायर मधून करंट पास केल्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन असं आहे की ही मॅग्नेटिक निडल एका डिरेक्शन मध्ये डिफ्लेक्ट होते. तोच करंट जर अपोजिट डिरेक्शन मध्ये पास केला तर डिफ्लेक्शनची डिरेक्शन बदलते. करंटचं प्रमाण वाढवलं, जास्त करंट पास केला, डिफ्लेक्शन क्विकली घडतं.
जास्त अँगल मधून ते डिफ्लेक्ट होतं. मग असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट त्यानं करून ह्या गोष्टी त्यानं हळूहळू एक्सप्लेन केलेल्या आहेत. ही प्रूव्ड द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. त्यानं इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यातलं रिलेशन त्यानं फाइंड आउट केलेलं आहे. इन हिज ऑनर युनिट ऑफ इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज टर्म्ड ॲज ओरस्टेड. त्यानं हे जे काही काम केलेलं आहे त्याच्यामुळं मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी ओरस्टेड या युनिटमध्ये सांगितली जाते. तर त्याचा एक एक्सपेरिमेंट त्यांनी इथं सांगितलेला आहे. कनेक्ट द सर्किट ॲज शोन. इथं सर्किटचा पार्ट आहे. एक कार्ड बोर्ड घेतलेला आहे, त्याच्याबरोबर इथं त्या पॉइंट मधून ही वायर पास केलेली आहे. थिक कॉपर वायर आहे. इथं बॅटरी जोडलेली आहे. त्यानंतर इथं की म्हणजे स्विच आहे, स्विच ऑन ऑफ करायचा आहे. इथं रेजिस्टन्स, तो रेजिस्टन्स व्हेरिएबल आहे. इथं एम्पियर मीटर, त्याच्यातून तुम्ही करंट चेक करू शकता. When a large current, approximately 1 ampere or more, flows through the thick copper wire passing through a cardboard. या कार्डबोर्ड मधून पास होणारी ही थिक कॉपर वायर आहे. याच्यातून साधारणपणे 1 एम्पियर किंवा त्यापेक्षा जास्त करंट जर पास केला, द मॅग्नेटिक निडल केप्ट ॲट डिफरंट पॉइंट्स ऑन द कार्डबोर्ड. त्याच्यावर काय केलेले आहे, या कार्डबोर्ड वरती मॅग्नेटिक निडल प्लेस केली त्यांनी. द मॅग्नेटिक निडल केप्ट ॲट डिफरंट पॉइंट्स ऑन द कार्डबोर्ड अराउंड द वायर स्टँड्स इन डिफरंट डिरेक्शन. ती वेगवेगळ्या ठिकाणी प्लेस केली आहे त्यांनी मॅग्नेटिक निडल. आणि ऑब्झर्वेशन असं आहे की ती मॅग्नेटिक निडल वेगवेगळ्या दिशेमध्ये दिसायला लागते. एकदा त्याची डिरेक्शन अशी असेल, परत त्याची डिरेक्शन अशी असेल, परत थोड्या वेळानंतर म्हणजे पुढं थोडस इकडे गेल्यानंतर परत त्याची डिरेक्शन चेंज झालेली असेल. म्हणजे खरं तर मॅग्नेटिक निडल एकाच दिशेमध्ये पाहिजे, नॉर्थ साऊथ डिरेक्शन मध्येच थांबली पाहिजे, पण तसं होत नाही. आणि करंट पास केला की परत ते नॉर्थ साऊथ डिरेक्शन मध्ये येऊन थांबते. मग याच्यावरून त्यांनी कन्क्लुजन काढलेलं आहे की हा करंट त्या वायर मधून पास झाल्यानंतर त्याचा काहीतरी परिणाम त्या मॅग्नेटिक निडल वरती होतो. द डिरेक्शन ऑफ द करंट शोन इन द सर्किट इज इट्स कन्व्हेन्शनल डिरेक्शन. पॉझिटिव्ह टर्मिनल कडून नेहमी करंट बाहेर पडतो आणि निगेटिव्ह टर्मिनल कडे येऊन तो एंड होतो. याला कन्व्हेन्शनल डिरेक्शन ऑफ करंट असं म्हणतात. आता काय केलेलं आहे त्यांनी, तिथं आयर्न फिलिंग्स म्हणजे लोखंडाचे असे बारीक तुकडे त्या ठिकाणी टाकलेले आहेत. द आयर्न फिलिंग्स अरेंज देमसेल्स इन अ सर्क्युलर मॅनर अराउंड द वायर. हे जे आयर्न फिलिंग्स आहेत ते असे सर्क्युलरली अरेंज होतात. इथे दिसते बघा या डायग्राम मध्ये. द आयर्न फिलिंग्स स्प्रेड अलॉंग द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी कार्डबोर्ड वरती सुद्धा त्यांनी या डिरेक्शन नुसार अशा लाईन्स ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. आणि ज्या वेळेला त्यांनी आयर्न फिलिंग्स इथं स्प्रेड केले त्यावेळेला ह्या कार्डबोर्ड वरचे हे जे सर्क्युलर जे काही मार्किंग केलेलं आहे ते आणि इथं आयर्न फिलिंग्सच्या ज्या काही डिरेक्शन्स आहेत त्या ह्या साधारणपणे एकसारख्या त्यांना दिसल्या. त्यामुळे हे जे असे जे सर्क्युलर ह्या ज्या काही अशा लाईन्स दिसत आहेत की ज्या डिरेक्शन मध्ये हे आयर्न फिलिंग्स अरेंज झालेले आहेत त्याला त्यांनी काय शब्द प्रयोग वापरलाय बघा, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. हे महत्वाचे शब्द आहेत, पुढे हे बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन करणार आहेत. सो ए मॅग्नेटिक फील्ड, याच्यातून कन्क्लुजन बघा काय काढले. ए मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्युस्ड अराउंड ए स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर. जो स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर आहे त्याच्यातून करंट पास, त्या कंडक्टर मधून करंट पास केल्यानंतर त्याच्या सभोवती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं. इफ द करंट इज अनचेंज्ड धिस मॅग्नेटिक फील्ड रिड्युसेस ॲज अ डिस्टन्स फ्रॉम वायर इन्क्रीजेस. तर हिथं या डायग्राम मध्ये बघा, जसं तुम्ही या कंडक्टर पासून लांब जाल
तसं त्या मॅग्नेटिक फिल्डचा इफेक्ट काय होत जातो, कमी 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 होत जातो. म्हणजेच कंडक्टरच्या जवळ मॅग्नेटिक फील्ड जास्त स्ट्रॉंग असतं. कंडक्टर पासून जसं डिस्टन्स वाढायला लागेल तसं मॅग्नेटिक फील्ड त्याची स्ट्रेंथ कमी होत जाते. Therefore, concentric circles representing magnetic lines of force are shown bigger and rarefied as distance from wire increases. त्यामुळे जसं त्या वायर पासून हे डिस्टन्स वाढायला लागतं, म्हणजे वायरच्या क्लोज इथं तुम्ही जास्त मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दाखवू शकताय, कारण इथं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असतं. मात्र जसं ते लांब जाईल तसं ह्या लाईन्स मधलं डिस्टन्स कमी करायचं, त्या लाईन्स कमी प्रमाणात दाखवायच्या आहेत. त्याला त्यांनी शब्द वापरलाय रेरिफाईड. रेअर म्हणजे दुर्मिळ होणे. इफ करंट थ्रू द वायर इज इन्क्रीज्ड, द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजेस. वायर मधून पास होणारा करंट जर वाढवला तर मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी सुद्धा वाढते. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे राईट हँड थंब रूल. इथं दाखवलेला आहे त्या पद्धतीनं उजव्या हाताची अवस्था पाहिजे, म्हणजे हे असे फिंगर्स कर्लड पाहिजेत, वळलेले पाहिजेत, आणि जो थंब आहे तो थंब वरच्या बाजूला पाहिजे, आणि तो कंडक्टर तुम्ही हातामध्ये पकडलेला आहे असं कन्सिडर करायचं. This rule is used for finding out the direction of a magnetic field produced by a current flowing through an electrical conductor. एखाद्या इलेक्ट्रिकल कंडक्टर मधून करंट पास झाला तर त्याच्या सभोवती डेव्हलप होणारं मॅग्नेटिक फील्ड त्याची दिशा फाइंड आउट करण्यासाठी हा रूल वापरतात. इफ द कंडक्टर इज हेल्ड इन युअर राईट हँड in such a way that your thumb points in the direction of current. हा जो थंब आहे त्या दिशेमध्ये करंट पास होतो. देन टर्न युअर फिंगर्स अराउंड द कंडक्टर. या कंडक्टरच्या अराउंड हे फिंगर्स वळवायचे आहेत. डिरेक्शन ऑफ फिंगर्स अराउंड द कंडक्टर इज द डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. मग हे जे बोट जी आहे ती या दिशेमध्ये वळलेली आहेत. मग हीच डिरेक्शन कोणाची घ्यायची, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. इथे दाखवले बघा या लाईन्स ऑफ फोर्स असे दाखवलेले आहेत. याच दिशेमध्ये मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असते. नाउ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय करंट थ्रू ए सर्क्युलर लूप. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय करंट through a circular loop of a conducting wire. इथं तो सर्क्युलर लूप दाखवलाय बघा, ब्राऊन कलर मध्ये आहे तो. त्याच्यातून करंट पास केलेला आहे या पद्धतीनं. इथं बॅटरी जोडलेली आहे, एम्पियर मीटर आहे, रेझिस्टन्स. इकडून करंट बाहेर पडेल पॉझिटिव्ह टर्मिनल मधून, तो असा येणार याच्यातून, तो इकडे येईल, परत इकडून खाली येईल, आणि हे इकडून परत रिटर्न येईल. ए सर्किट इज शोन इन द फिगर. मग त्याच्याशी रिलेटेड जे काही सर्किट डायग्राम आहे इथे दिलेली आहे. इफ द करंट पासेस थ्रू द लूप, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर प्रोड्युस्ड ॲट ईच पॉइंट ऑन द लूप. या लूपच्या प्रत्येक पॉइंटच्या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स प्रोड्यूस होणार. ॲज वी गो अवे फ्रॉम वायर, the concentric circles representing magnetic lines of force will become bigger and bigger. आता बघा हा इथं पॉइंट आहे पी. इथलं पहिलं सर्कल छोटं आहे, त्याच्या पुढचं सर्कल थोडस मोठं आहे, त्याच्याही पुढं आणखीन मोठं. जर तुम्ही इकडली डावीकडची डिस्टन्सेस बघितली, ती डिस्टन्सेस वाढत चाललेली आहेत बघा, लक्षात येते का. ही सगळी सर्कल्स कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत, सगळ्यांचा सेंटर पॉइंट पी आहे. जसं तुम्ही लांब जाल तसं ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला रिप्रेझेंट जी करणारी जी सर्कल्स आहेत ती त्यांचा आकार वाढतोय, त्यांची रेडियस वाढते. ॲज वी गो टुवर्ड्स सेंटर ऑफ लूप, द सर्कल बिकम सो बिग दॅट इट्स आर्क कॅन बी शोन ॲज अ स्ट्रेट लाईन.
जसं तुम्ही या लूपच्या सेंटरकडे याल म्हणजे इकडं, तसं इथं बघा हे सर्कल जे आहे त्यांची संख्या वाढत चाललेली आहे, लाईन्स वाढत चाललेल्या आहेत आणि सेंटरला त्यांनी काय केलंय, इथं अशी स्ट्रेट लाईन दाखवली बघा. आणि त्याला त्यांनी म्हटलेलं आहे, धिस आर्क इट बिकम्स सो बिग दॅट इट्स द पार्ट ऑफ द आर्क कॅन बी कन्सिडर्ड टू बी अ स्ट्रेट लाईन. त्याला तुम्ही स्ट्रेट लाईन सुद्धा कन्सिडर करू शकताय. सो इन फिगर magnetic lines of force are shown near points P and Q only. P आणि Q जवळ दाखवलेले आहेत. But they will be created near each point on the loop. या लूपच्या प्रत्येक पॉइंटच्या ठिकाणी तुम्ही कुठलेही पॉइंट ह्याच्यावरचे कन्सिडर करा. हे दिसत नसतील तर दुसऱ्या कलरनं दाखवा. हे बघा, हे जे पॉइंट्स आहेत या लूपवरचे, या सर्व ठिकाणी तुम्हाला अशी सेम परिस्थिती बघायला मिळेल. Likewise, each point will produce magnetic field at the center of the loop. अशा पद्धतीनं प्रत्येक पॉइंट या सेंटरच्या ठिकाणी, कॉइलच्या सेंटरच्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे. हे फक्त एकच समजावं एवढ्यासाठी फक्त हे प्लेन दाखवलेलं आहे आणि तिथलंच फक्त मॅग्नेटिक फील्ड काय केलेलं आहे, कन्सिडर केलेलं आहे. नाउ बाय राईट हँड थंब रूल जो आपण मगाशी सांगितला तो, एव्हरी पॉइंट ऑन द लूप कॉन्ट्रीब्युट्स टू द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऍट द सेंटर ऑफ द लूप. त्या लूपवरचा प्रत्येक पॉइंट सेंटरच्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे. These lines of force at the center of the loop are in the same direction. आणि ज्या सेंटरच्या ठिकाणी ज्या काही लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या सेम डिरेक्शन मध्ये असणार, म्हणजे इकडून इकडं याच दिशेमध्ये या लाईन ऑफ फोर्स तुम्हाला बघायला मिळते. द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट एनी पॉइंट प्रोड्युस्ड बाय ए करंट फ्लोईंग थ्रू अ वायर डिपेंड्स ऑन द करंट. आता हे जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे त्याची इंटेन्सिटी सगळ्यात महत्वाचं करंट वरती डिपेंडंट असते. इफ देअर आर एन टर्न्स इन लूप, हे एकच सिंगल टर्न आपण बघितलं, असे असंख्य टर्न्स 1000 2000 काही असू शकतं डिपेंडिंग अपॉन रिक्वायरमेंट. जर नंबर ऑफ टर्न्स जर तुम्ही एन कन्सिडर केले, मॅग्नेटिक फील्ड एन टाइम्स ऑफ दॅट प्रोड्युस्ड बाय अ सिंगल लूप विल बी क्रिएटेड. एक सिंगल लूप जेवढं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतं तेवढंच त्याच्या एन टाइम्स मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. जर तुम्ही 1000 टर्न्स घेतले तर एका टर्नमुळं जे मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं त्याचं 1000 टाइम्स मॅग्नेटिक फील्ड 1000 टर्न्स पासून मिळतं. आता हेच पुढं थोडंसं वाढवलेलं आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट इन ए सॉलेनॉइड. नाव लक्षात ठेवा. आहे या पद्धतीनं त्याचं साधारणपणे कन्स्ट्रक्शन आहे. इथं बघा वायर दिसते का तुम्हाला कशा पद्धतीनं गुंडाळलेली आहे ते. याचं सगळ्यात सोपं जर पॅटर्न जर काढायचं असेल, हीच डायग्राम पाहिजे असं काही नाहीये. समजा असा जर तुम्ही एक पाईपचा तुकडा घेतलात आणि त्याच्यावरती जर अशी वायर जर गुंडाळली तुम्ही या पद्धती, हे या प्रकारचं जे काही स्ट्रक्चर असतं यालाच काय म्हणायचं, सॉलेनॉइड म्हणायचं. काही विशेष काही नाहीये, फक्त आता कसं आहे ह्यांनी जे दिलंय अभ्यास करण्यासाठी त्यांनी जे सर्किट डायग्राम काढून दिलेली आहे ती या पद्धतीने. मग या कॉइलला इथे त्यांनी बॅटरी जोडलेली आहे, इथं स्विच आहे, ज्या काही लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या या पद्धतीने दाखवलेल्या आहेत. बरं कसं आहे ते. त्यानंतर आणखीन एक आपण काम बघूया याच्यामधलं महत्वाचं. मगाच्या डायग्राम मध्ये की लाईन ऑफ फोर्स इकडून स्टार्ट होते इकडं एंड होते, साऊथ कडून स्टार्ट होते नॉर्थ कडे जाते, हे लक्षात ठेवा. तसंच इथं ह्या ज्या लाईन ऑफ फोर्स आहेत हे बघा, साऊथ कडून स्टार्ट होते नॉर्थ कडे एंड होते, हे पण एक लक्षात ठेवा.
त्यामुळे लाईन ऑफ फोर्सला स्पेसिफिक डिरेक्शन आहे फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. आता याच्याबद्दल बघा काय काय सांगितलेलं आहे ते. व्हेन ए कॉपर वायर विथ ए रेझिस्टिव्ह कोटिंग इज वाउंड इन ए चेन ऑफ लूप्स लाईक ए स्प्रिंग इट इज कॉल्ड सॉलेनॉइड. असं तुम्ही स्प्रिंग सारखं जर ती वायर जर गुंडाळली, असे असंख्य लूप्स जर त्याचे तयार केले, तर त्याला सॉलेनॉइड असं म्हणतात. व्हेनेवर अन इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू ए सॉलेनॉइड magnetic lines of force are produced in a pattern as shown in the figure. ज्या वेळेला तुम्ही अशा सॉलेनॉइड मधून करंट पास करता, त्यावेळेला या प्रकारचे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात. द प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ ए सॉलेनॉइड. तर या सॉलेनॉइड पासून तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड इट इज सिमिलर टू मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय अ बार मॅग्नेट. एका मॅग्नेटमुळे जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं त्याच्यासारखं सेम ह्या सॉलेनॉइडचं मॅग्नेटिक फील्ड असतं. मग मॅग्नेटमध्ये काय असतं, एक एंड नॉर्थ पोल असतो, दुसरा एंड साऊथ पोल असतो. मग तसंच इथं पण होतं. वन ऑफ द ओपन एंड्स ऑफ ए सॉलेनॉइड acts as a magnetic north pole and other as a magnetic south pole. The magnetic lines of force inside the solenoid are parallel to each other. या सॉलेनॉइडच्या आत ह्या ज्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत ह्या एकमेकांना पॅरलल असतात, समांतर असतात. Thus, the intensity of magnetic field within a solenoid is uniform everywhere. That is, magnetic field in a solenoid is uniform. याचा अर्थ सॉलेनॉइड मुळे डेव्हलप होणारं जे काय मॅग्नेटिक फील्ड आहे सॉलेनॉइडच्या आत हे युनिफॉर्म असतं. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे फोर्स ऍक्टिंग ऑन ए करंट कॅरिंग कंडक्टर इन ए मॅग्नेटिक फील्ड. नेक्स्ट पॉइंट बघा. फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन ए मॅग्नेटिक फील्ड. एक मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याच्यामध्ये एक करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस केलेला आहे, म्हणजे त्या कंडक्टर मधून करंट पास करतोय, तर त्या कंडक्टर वरती फोर्स ऍक्ट होतो. सो व्हेनेवर ए करंट इज नॉट फ्लोइंग थ्रू वायर it remains in straight position. It remains straight. That is position A. म्हणजे ही पोझिशन आहे. इथे एक्सपेरिमेंटल सेटअप केलेलं आहे बघा. हे मॅग्नेट दाखवलेलं आहे, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. ही वरून खाली वायर आहे, त्या वायर मधून करंट अपवर्ड डिरेक्शन मध्ये पण पास करू शकताय, डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये पण पास करू शकताय. इथं बॅटरी दाखवलेली आहे, की दाखवलेलं आहे. डायग्राम व्यवस्थित बघून घ्या. आणि करंटची डिरेक्शन बदलल्यानंतर त्या कंडक्टर वरती ऍक्ट होणारा फोर्स सुद्धा बदलतो. व्हेन करंट फ्लोज फ्रॉम टॉप टू बॉटम वायर बेंड्स अँड कम्स इन टू पोझिशन सी. ज्या वेळेला करंट वरून खाली फ्लो होतो, इथं दाखवलेलं आहे बघ, त्यावेळेला ते जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्ड त्यांनी असं दाखवलंय एवढ्या भागात. तर ही वायर जी सुरुवातीला अशी स्ट्रेट होती ती काय होते, या बाजूला बेंड होते. याचा अर्थ टुवर्ड्स राईट त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो. लक्षात येते का बघा. त्याच्या पुढे काय म्हटले बघा, इफ करंट डिरेक्शन इज रिव्हर्स्ड दॅट इज इट फ्लोज फ्रॉम बॉटम टू टॉप वायर बेंड्स बट कम्स इन पोझिशन बी. आता जर करंट डाऊनवर्ड पार्ट कडून अपवर्ड पार्ट कडे जर तुम्ही फ्लो केला, तर मग मात्र हा कंडक्टर या बाजूला ढकलला जातो, म्हणजे या ठिकाणी फोर्स इकडे ऍक्ट होतो. दॅट इज द डिरेक्शन ऑफ फोर्स ऑन वायर इज परपेंडिक्युलर टू बोथ मॅग्नेटिक फील्ड अँड डिरेक्शन ऑफ द करंट. मॅग्नेटिक फील्ड हे या पेजला परपेंडिक्युलर आहे. पेजला परपेंडिक्युलर म्हणजे ह्या प्लेनला परपेंडिक्युलर.
कागदाला किंवा जे काही तुम्हाला डायग्राम दिसते त्याला परपेंडिक्युलर म्हणजे डिरेक्टेड इनवर्ड्स आहे मॅग्नेटिक फील्ड. आणि जो काही कंडक्टर आहे त्याच्यातून पास होणारा जो करंट आहे तो करंट असा पास होतो. बघा लक्षात येते का? मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते असं आहे या दिशेमध्ये, ते या प्लेनला किंवा या पेजला परपेंडिक्युलर आहे. बघा लक्षात येते का? म्हणजे मी ते असं दाखवतो इथं. आणि हा जो कंडक्टर आहे तो कसा मूव्ह होतोय, एकतर तो इकडं मूव्ह होतोय नाहीतर इकडं मूव्ह होतोय. म्हणजेच इथं ऍक्ट होणारा जो काही फोर्स आहे, वायरवरती ऍक्ट होणारा फोर्स या मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर आहे, शिवाय करंटच्या डिरेक्शनला पण परपेंडिक्युलर असतो. इम्पॉर्टंट स्टेटमेंट लक्षात ठेवा. हिअर द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन पण त्यांनी सांगितलेली आहे, एन टू एस. Thus, whenever current flows through a conductor in presence of magnetic field, मग मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट असताना ज्या वेळेला कंडक्टर मधून करंट पास होतो, ए फोर्स इज एक्झर्टेड ऑन द कंडक्टर. त्या कंडक्टर वरती फोर्स ऍक्ट होतो. इफ डिरेक्शन ऑफ करंट इज रिव्हर्स्ड, डिरेक्शन ऑफ फोर्स ऑल्सो गेट्स रिव्हर्स्ड. जर या करंटची डिरेक्शन आपण रिव्हर्स केली तर त्या फोर्सची डिरेक्शन सुद्धा बदलते. दस ए फोर्स इज एक्झर्टेड ऑन करंट कॅरिंग कंडक्टर. त्यामुळे जर हा करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये तुम्ही प्लेस केलात तर त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो. द डिरेक्शन ऑफ धिस फोर्स डिपेंड्स ऑन बोथ डिरेक्शन ऑफ करंट अँड डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. या फोर्सची डिरेक्शन करंटच्या डिरेक्शन वरती आणि मॅग्नेटिक फील्डच्या डिरेक्शन वरती, दोघांच्याही डिरेक्शन वरती अवलंबून असते. धिस फोर्स इज मॅक्सिमम व्हेन डिरेक्शन ऑफ करंट इज परपेंडिक्युलर टू डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इम्पॉर्टंट स्टेटमेंट. हा फोर्स सगळ्यात जास्त कधी असतो, करंटची डिरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन जर एकमेकांना परपेंडिक्युलर असेल त्यावेळेला हा फोर्स सगळ्यात जास्त असतो. आता याच्याशी संबंधित अजून एक रूल त्यांनी दिलेला आहे, तो आहे फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल. अनदर इम्पॉर्टंट रूल. मग इथं डायग्राम मध्ये तुम्हाला त्यांनी बोटांची अरेंजमेंट सगळी दाखवलेली आहे. त्या पद्धतीनं लेफ्ट हँड तुम्ही करून बघा होतंय किंवा नाही ते. मग इथं काय लिहिलेलं आहे, थंबला काय सांगितलंय, फोर्स ऍक्टिंग ऑन द कंडक्टर. इंडेक्स फिंगर मध्ये काय सांगितलंय, डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि मिडल फिंगर काय इंडिकेट करत, डिरेक्शन ऑफ करंट. द लेफ्ट हँड थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर आर स्ट्रेच्ड सो ॲज टू बी परपेंडिक्युलर टू इच अदर. हे तीनही डिरेक्शन्स परस्परांना लंब, परपेंडिक्युलर. तुम्ही अशी बोट करून बघा, हे दिसतात. कोणत्याही दोन बोटांमधलं अँगल तुम्हाला 90 डिग्री बघायला मिळेल. इफ इंडेक्स फिंगर इज इन द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर पॉइंट्स इन द डिरेक्शन ऑफ करंट. इंडेक्स फिंगर काय करतो, मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन दाखवतो. मिडल फिंगर करंटची डिरेक्शन दाखवतो. तर त्या ठिकाणी ऍक्ट होणारा फोर्स, देन डिरेक्शन ऑफ थंब इज अ डिरेक्शन ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन द कंडक्टर. त्या कंडक्टर वरती ऍक्ट होणारा फोर्स हा तुम्हाला थंब दाखवेल. त्यामुळे हे करून ठेवा आणि हे सेम प्रिन्सिपल तुम्ही या डायग्राम मध्ये सुद्धा वापरू शकता, या ठिकाणी सुद्धा. त्यामुळे तुम्हाला तो नेमका कोणत्या दिशेमध्ये जाईल हे तुम्हाला पाठ सुद्धा करायची काही गरज पडणार नाही. त्यामुळे हे व्यवस्थित करून बघा, जमण्यासारखं आहे.